कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आहे दिसतंय? गुड. इथं बघ दिसतंय? छान. इथं आता दिसतंय? गुड, व्हेरी गुड. असं स्ट्रॉंग राहायचं हा बाळा. हो छान. डॉक्टर. आता जरा एक 2 मिनिटं जरा बाहेर बाकड्यावरती बस हा बाळा. हो डॉक्टर. मा बापा येतीलच लगेच हा. मा बापा येतो मी. थांब आलो. डॉक्टर, काही काळजीचं कारण? मॅडम, नवीन असं काही नाही, पण हा आजार बळावू नये यासाठी आता आपल्याला केमो ट्रीटमेंटकडे वळावं लागेल. डॉक्टर, थोडं स्पष्ट सांगता का, म्हणजे काय नक्की? अर्जुन सर, अमोलच्या मेंदूमध्ये जी गाठ आहे ना, ती गाठ वाढू नये यासाठी आपल्याला औषधांचा हेवी डोस द्यावा लागणार आहे अमोलला. त्यालाच आपण केमो म्हणतो. डॉक्टर, अमोल ज्यांनी बरा होईल ना ते सगळं करूया आपण. हे बघा, पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्हीच सगळं ऍडजस्ट करू. मॅडम, प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न आहे तुमच्या सर्वांच्या पेशन्सचा. कारण एकतर ही ट्रीटमेंट हेवी आहे, अमोलच्याही शरीरावरती त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. अमोलला त्रास होणार आहे हे नक्कीच, पण अमोल सोबत तुम्हा सर्वांनाही यातून मार्ग काढावा लागणार आहे. डॉक्टर, त्रास म्हणजे नक्की? ते आत्ता नाही सांगू शकत आपण, कारण प्रत्येक पेशंटचं शरीर हे वेगळं असतं. हे औषधांना कसं रिॲक्ट करेल हे ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतरच कळेल आपल्याला. पण तुम्हाला आता तुमच्या मनाची तयारी करावी लागेल. अमोल बरा होईल ना? मॅडम, ते आता वेळेनुसार कळेलच ना आपल्याला. ठीक आहे डॉक्टर, जे काही असेल त्याला आम्ही सामोरं जाऊ. येस. मग आपण या 2 दिवसामध्ये ब्लडचे रिपोर्ट घेऊन केमोच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. काय अमोलराव, कुठे आहेत तुम्ही? गाठ नाही, भेट नाही. माने काका, आपण किती दिवस भेटलो नाही. हा, माझी पण जरा कामं चालू होती ना, त्याच्यामुळे नाही भेटता आलं. पण मला एक सांगा, तुमची तब्येत काय म्हणते आता? अहो माणिक काका, मी इकडे दवाखान्यातच होतो. का बरं? कारण मला आजगाव म्हणजे पुन्हा चक्कर आली. आसगाव? हो, आम्ही तिथे फिरायला गेलो होतो ना. आणि तिकडे माझ्या मा आणि बाबांनी पुन्हा एकत्र राहायचं असं ठरवलं होतं. अरे पण हे झालं कधी? हे 10 दिवसांपूर्वी झालं माणिक काका. असं आहे काय? काय झालं माणिक काका? अमोलराव, तुम्ही अजून लहान आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुणी काही खरं सांगत नाही. म्हणजे तुम्हाला काही होऊ नये म्हणून तुमचे आई बाबा तुमच्या समोर एकत्र असल्याचं नाटक करतेत. नाटक काय काय माणिक काका, अहो मी त्यांना एकमेकांना वचन देताना पाहिलं होतं. थांबा, काय खरं काय खोटं ना मी दाखवतो तुम्हाला. अपर्णा मॅडम, तुम्ही आत्ता म्हणालात तसं डायव्होर्स होऊन देखील तुम्ही अर्जुन कदम यांच्याबरोबर राहताय, मग हा कायद्याचा अपमान नाहीये का? डिवोर्स घेण्याआधी जन्म दिलेल्या मुलासाठी त्याचे आई बाबा एकत्र येऊ शकतात, त्याची काळजी घेऊ शकतात. हा कायदा तुम्हाला माहितीच असेल ना? आम्ही आमच्या मुलासाठी एकत्र आलोय, त्याची काळजी घेण्यासाठी. यात गैर काय? बघितलं ना, तुम्ही दवाखान्यात होते ना तेव्हाचा व्हिडिओ येऊ. अहो, तुमच्या समोर तुमचे आई बाबा एकत्र असल्याचं नाटक करतेत. नाटक, तुमच्याशी खोटं बोलतेत ते. पण असे का करतात की मा आणि बाबा? मला नाही माहिती, आता ह्यो विचार तुम्हीच करा. बरं चला, मी येतो. हा, मला बाकीचे काम आवरायचे. हो माणिक. भेटू परत. चला अमोल बाळा, निघायचं का आपण? हो बाबा. चला चल. चला. पण बापू, मी काय म्हणतो, आपण एखादा पुजारी बघून घरात पूजा घालूया का? नाही म्हणजे त्या निमित्तानं शुभ कार्य बी घडेल आणि अमोलसाठी वातावरण पण चांगलं होईल. हो, हे चांगलं होईल विनायकराव. आयडिया त्याची वाईट नाही बरं का विनू बाबा, पण या बाबतीत माझी मतं जरा वेगळी आहेत. अरे दिप्या,
श्रद्धेला मतांची कसली चूल घालतोस रे? बापू अहो श्रद्धेच्या बाबतीत कुठं काय बोलतोय मी? मग पण मला असं वाटतं की पूजेपेक्षा आहे ना घरातल्या माणसांचा जो शहाणपणा आहे ना त्या शहाणपणामुळे घरात शांतता जास्त राहते. बघ दिप्या, तुझा रोग कळतोय मला, पण किती ताणायचा विषय, सोडून दे की आता. नाही बापू, अहो दिप्याचं बोलणं जरी तिखट असलं ना तरी ते बरोबर आहे. अहो आपण किती दिवस हे रुपालीचं वागणं अमोलसाठी आणि या घरासाठी खपून घेणार आहे? नाहीतर काय अहो विनू बाबा, मला आत्ता काय गोष्टी क्लिअर व्हायला लागलेत. रुपाली त्या मुद्दाम विनोबाचं नाटक करत होत्या आणि आम्हाला त्यांच्या खोलीत घेऊन जात होत्या. बघ, हे लपवणं चुकीचंच होतं दिप्या, पण तरी पण अमोलसाठी आता आपल्याला घरातलं वातावरण चांगलं ठेवावं लागणार आहे. ते बरोबर आहे बापू, पण मला सांगा रुपाली परत अशी वागणार नाही कशावरून? हा, मला तर ना आजपर्यंत तिचं वागणंच कळलेलं नाही. विनायकराव, तसं पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीणच आहे आपल्याला. पण काय आहे, त्यांनी ही गोष्ट लपून जे नुकसान केलंय ना ते कधी न भरून येण्यासारखं आहे बघा. खरंय बापू, त्यांनी जर काही आपल्याला आधी सांगितलं असतं ना तर कदाचित आपण अमोलला वाचवू शकलो असतो. म्हणजे विनू बाबा, रुपाली त्यांना जेव्हा हे सगळं कळालं ना तेव्हा नक्कीच अमोलचा आधार पहिल्या स्टेजवर असणार आहे. आता ते वाढत जाऊन दुसऱ्या स्टेजवर येऊन पोहोचलाय. दीपू, जर आपल्याला थोडं आधी कळलं असतं तर अमोलचा त्रास आणि आजार आपल्याला उभा आपल्याला जर हे आधी कळालं असतं ना तर अमोलला वाचवण्याचे चान्सेस जास्त होते आपल्याकडे. पण या रुपाली त्यांनी सगळा घोळ घातला. अहो अहो असं नाही आहे हो. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की जेव्हा हे रुपाली त्यांना कळलं होतं ना तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं होतं की छोटे सरकार खूप क्रिटिकल आहेत. अगं क्रिटिकल आहेच की, पण स्टेज 1 ला असताना या आजारातनं माणूस बरा होतो हे पण तितकंच खरं आहे. अहो पण हे सगळं रुपाली त्यांनी छोटे सरकारांचं काळजीपोटीच केलं होतं ना. हो ना बासा, तुला लय काळजी आहे का त्यांची? बापू अहो बघितलं का, माझं काही न ऐकून घेता असेच सारखे माझ्यावर चिडत असतात. दीपू, अरे तिच्यावर का चिडतोस तू? ऐकून तरी घे. बापा काय करू मी? इथं डोका आहे का खोका आहे तीच कळणं झालंय मला. कितीतरी समजून सांगितलं ना तरी हिला त्यांचीच बाजू घ्यायची असते. मग कसं बोलू मी हिच्यावर? अहो पण मी खरं तेच बोलतेय. आणि रुपाली त्यांनी हे सगळं छोटे सरकारांच्या सांगण्यावरूनच केलंय हे तर स्पष्ट झालंच ना. ए गप ग, तिथं आपलं डोकं चालत नाही तिथं चालवत जाऊ नको. अगं लहान आहे अमोल, त्याला नाही कळत या सगळ्यातलं. पण रुपाली त्या काय बोळ्यानं दूध पेत होत्या का? आणि तुझी कीर्ती तर वेगळी सांगायलाच नको. बरोबर आहे ना? अरे दीपू, किती तंतन करणार आहेस तू? हो नाही बापू, अहो रुपालीमुळे जर का अमोल आपल्यापासून लांब जाण्याच्या मार्गावर असेल ना तर मी तिला आयुष्यात माफ करू शकत नाही. विनायकराव, असं का करताय तुम्ही? अहो आपलेच दात आणि आपलेच वोट, असं कुणावर राग धरून चालणार आहे का? पण ही गोष्ट मात्र खरी आहे, रुपालींनी अमोलच्या बाबतीतले सगळे अधिकार गमावले. त्यांना कुठलाच अधिकार राहिला नाही अमोलच्या बाबतीत बोलण्याचा. विनायकराव, आप्या, अर्जुन आणि अमोल पण बरोबर असेल. या बघा, त्यांच्या पुढे ह्यातलं काहीच बोलू नका. दिप्या, तू सुद्धा काही सुद्धा विषय काढायचा नाहीस बरं का? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.